तर विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत गाजरे आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे की आपण एम-सी-आर, पी-जी-सी-ई-टी सारखे, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, ज्युनियर रिसर्च फेलो आणि त्याचबरोबर नाबार्ड, तर इत्यादी जे काही एक्झामसाठी जे काही आपला इम्पॉर्टन्स लेक्चर सिरीज असणार आहे, तर ती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजपासून आपण सुरू करत आहोत. तसेच ॲग्रोनॉमीचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असतील. तसेच आपण आता मला जसा टाइम भेटेल त्यानुसार आपण ॲनिमल हजबंड्री आता कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर हॉर्टिकल्चर, जेनेटिक्स, इकॉनॉमिक्स, एक्सटेन्शन, ॲग्रोनॉमी हे देखील आपण आपल्या कव्हर करणार आहोत सिलेबस. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे तो एम-सी-आर, पी-जी-सी-ई-टी, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, जे-आर-एफ आणि नाबार्ड या एक्झामसाठी तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो पूर्णपणे मराठी असणार आहे. मराठी प्लॅटफॉर्मचे लेक्चर सगळे कंप्लीट झाल्यानंतर आपले हिंदी प्लॅटफॉर्मचे लेक्चर सुरू होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला टॉपिक्स आहे तो लाईव्हस्टॉक स्टॅटिस्टिक. म्हणजे काय, की जे काही लाईव्हस्टॉक्स आहेत आपल्याकडे, तर त्याचं स्टॅटिस्टिक्स नक्की काय आहे, म्हणजे त्याचे आकडेवारी किती आहे, किती पर्सेंट कशाचं पॉप्युलेशन होत आहे, प्रोडक्शन कसं आहे, तर हे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट पार्ट्स देखील आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. प्रत्येक गोष्ट ना गोष्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण एम-सी-आर, पी-जी-सी-ई-टीचा जर पेपर जर तुम्ही पाहिला तर एम-सी-आर, पी-जी-सी-ई-टीवर आपण आवर्जून एक व्हिडिओ बनवूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता आपण सुरू करूया आपण आपल्या लेक्चर सिरीजला. तर फर्स्ट अपॉन सम ऑफ द की आउटकम्स ऑफ द 20th लिव्हस्टॉक सेन्सस इज समराइज्ड बिलो. हा जो काही पॉइंट्स आहे, तर 20व्या 20th लाईव्हस्टॉक सेन्सस इज समराइज बिलो म्हणजे ते काय काय पॉइंट्स येतात हे तुम्हाला याच्यामधून देखील तुम्हाला एम-सी-आर, पी-जी-सी-ई-टी, बँकिंग असेल किंवा नाबार्डचं असेल त्यामध्ये देखील तुम्हाला यामधून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर पहिला पॉइंट्स काय आहे, द टोटल लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन इज 535.78 मिलियन्स इन द कंट्री. कंट्रीमध्ये काय आहे, टोटल लाईव्हस्टॉक प्रोडक्शन पॉप्युलेशन किती आहे, 535.78 मिलियन इतकं आहे. शोविंग अन इन्क्रीज ऑफ 4.6% ओव्हर लिव्हस्टॉक सेन्सेस 2012. काय झालेलं आहे, कंट्रीमध्ये शो होत आहे, इन्क्रीज झालेले किती टक्के इन्क्रीज झालेला आहे, 4.6% ओव्हर लिव्हस्टॉक सेन्सेस 2012. द टोटल बोवाईन पॉप्युलेशन्स मीन्स कॅटल्स, बफेरो, मिथून, याक इज 302.79 मिलियन इन 2019. काय झालेलं आहे, टोटल बोवाईन पॉप्युलेशन म्हणजे कशाचं, कॅटलचं, बफेलोचं, मिथून, ॲक यांचं जे काय पॉप्युलेशन आहे टोटल ते किती आहे, 302.79 मिलियन. कधीचं, इन 2019, विच शो अन इन्क्रीज ऑफ 1.0% ओव्हर द प्रिव्हियस सेन्सेस. प्रिव्हियस सेन्सेस पासून पर्यंत काय झालेलं आहे, ते आपल्याला वाढलेलं दिसत आहे. किती पर्सेंट, 1.0% ओव्हर द प्रिव्हियस सेन्सेस. द टोटल नंबर्स ऑफ द कॅटल इन द कंट्री, टोटल नंबर्स ऑफ द कॅटल इन द कंट्री 192.49 मिलियन इन 2019, शोविंग अन इन्क्रीज ऑफ 0.8% ओव्हर प्रिव्हियस सेन्सस. द फिमेल कॅटल, जे काय फिमेल कॅटल्स आहेत, काऊ पॉप्युलेशन किती आहे, 145.12 मिलियन, इन्क्रीज बाय 18.0%, 18% काय झालेलं आहे, ते इन्क्रीज झालेलं आहे ओव्हर द प्रिव्हियस सेन्सस 2012. त्यानंतर द एक्झॉटिक, क्रॉसब्रीड अँड इंडिजिनियस नॉन डिस्क्रिप्ट कॅटल पॉप्युलेशन इन द कंट्री इज 50.42 मिलियन्स अँड 142.11 मिलियन्स रिस्पेक्टिव्हली. जे काय एक्झॉटिक्स आहेत, एक्झॉटिक्स म्हणजे काय, की ज्या ब्रीड्स आपण काय केलेले आहेत, बाहेरून मागवलेले आहेत. आणि इंडिजिनियस म्हणजे काय, की ज्या ब्रीडचं ओरिजिन हे काय आहे, इंडियामधलं आहे, इंडिजिनियस आहेत. तर ह्या ज्या ब्रीड्सचं पॉप्युलेशन किती आहे कंट्रीमध्ये, 50.42 मिलियन अँड 142.11 मिलियन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय सांगितलं आणि एक्झॉटिक ब्रीडचं काय आहे, 50.42 मिलियन्स, आणि जे काय इंडिजिनियस आहेत किंवा नॉन डिस्क्रिप्ट कॅटल पॉप्युलेशन आहे त्याचं किती आहे, 142.11 मिलियन्स रिस्पेक्टिव्हली.
द इंडिजिनियस नॉन डिस्क्रिप्ट फिमेल कॅटल पॉप्युलेशन हॅज इन्क्रीज बाय 10%. काय आहे? द इंडिजिनियस आणि नॉन डिस्क्रिप्ट फिमेल कॅटल पॉप्युलेशन हॅज इन्क्रीज बाय 10% इन 2019 ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस सेन्सस. काय झालेलं आहे? 2019ला इंडिजिनियस आणि नॉन डिस्क्रिप्ट फिमेल कॅटल पॉप्युलेशन काय झालेलं आहे? इन्क्रीज झालेलं आहे. किती पर्सेंट? 10%. कधी? 2019ला ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस सेन्सस. द पॉप्युलेशन ऑफ द टोटल एक्झॉटिक क्रॉसब्रीड कॅटल हॅज इन्क्रीज बाय 26.9% in 2019 as compared to the previous census. म्हणजे द पॉप्युलेशन ऑफ द टोटल एक्झॉटिक क्रॉसब्रीड कॅटल, जे काही एक्झॉटिक ब्रीड्स आहेत त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज किती झालं आहे? 26.9% 2019 मध्ये ॲज कम्पेअर टू द प्रिव्हियस सेन्सस. There is the decline of the 6% in the total indigenous, both discrete and non-descript cattle population over the previous census. काय झालं आहे? जे इंडिजिनियस आहे, टोटल इंडिजिनियस किती डिक्लाइन झालेलं आहे? डिक्लाइन झालेलं आहे 6%नी. बोथ द डिस्क्रिप्ट अँड नॉन डिस्क्रिप्ट कॅटल पॉप्युलेशन ओव्हर द प्रिव्हियस सेन्सस. However, the pace of the decline of indigenous cattle population during 2012 ते 2019 is much lesser as compared to 2007 to 2012 which was about 9%. जे काय पेस आहे डिक्लाइनचं इंडिजिनियस कॅटल पॉप्युलेशनचं, तर 2012 ते 2019 इज मच लेसर. काय झालेलं आहे? 2012 ते 2019 मध्ये काय झालेलं आहे? इंडिजिनियस कॅटलचं जे काय पॉप्युलेशन आहे ते काय झालेलं आहे? डिक्लाइन झालेले आहे ॲज कम्पेअर टू द 2007 ते 2012 मधील जे काही पॉप्युलेशन होतं त्याच्या कम्पेअरनुसार, विच वॉज अबाउट 9%. द टोटल बफेलोज इन द कंट्री इज 109.85 million, showing an increase of about 1.0% over previous census. द टोटल मिल्च ॲनिमल्स म्हणजे काय? तर दूध देणाऱ्या ज्या काही गाया आहेत इन मिल्क अँड ड्राय in cow and buffaloes is 125.34 millions, an increase of 6.0% over the previous census. जे काही टोटल मिल्च ॲनिमल्स आहेत तर ते काय झालेले आहेत? बफेलो, काऊज अँड बफेलोज हे की 125.34 मिलियन्स यांचं काय आहेत? पॉप्युलेशन आहे अँड इन्क्रीज ऑफ द 6.0% ओव्हर द प्रिव्हियस सेन्सस. ते प्रिव्हियस सेन्सस पेक्षा काय झालेलं आहे? इन्क्रीज झालेला आहे. किती टक्के? 6.0%. द टोटल सीप इन द कंट्री इज 74.27 मिलियन्स इन 2019. जे काही टोटल सीप्स आहेत कंट्रीमधले त्यांचं पॉप्युलेशन किती आहे? 74.26 मिलियन इन 2019, इन्क्रीज बाय 14.1% ओव्हर प्रिव्हियस सेन्सस. ते किती इन्क्रीज झालेलं आहे? 40.1% ते काय झालेलं आहे? इन्क्रीज झालेलं आहे. द गोट पॉप्युलेशन इन द कंट्री इन 2019 इज 148.88 million, showing an increase of 10.1% over the previous census. जे काय गोटचं पॉप्युलेशन आहे कंट्रीमधलं 2019चं, तर ते किती आहे? 148.88 मिलियन शो होत आहे आणि ते इन्क्रीज किती झालेलं आहे? इन्क्रीज ऑफ द 10.1% ऑफ द ओव्हर प्रिव्हियस सेन्सस. तर हे काय होतं? स्टॅटिस्टिक्स होतं. आपण लिव्हस्टॉक्स पाहिलं, फिमेल कॅटल पाहिल्या, कॅटल्स पाहिल्या, एक्झॉटिक्स ब्रीड पाहिल्या, इंडिजिनियस ब्रीड पाहिल्या, त्याचबरोबर बफेलोज पाहिल्या, गोट पाहिले, सीप पाहिले. यांचे पॉप्युलेशन किती आहे कंट्रीमधलं? ते डिक्लाइन झालेलं आहे की इन्क्रीज झालेलं आहे पर्सेंटेज, ते आपण पाहिलं. तर हे तुम्हाला एक्झामसाठी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्यानंतर पोल्ट्री फार्मिंग. द टोटल पोल्ट्री इन द कंट्री इज, जे काय पोल्ट्री फार्मिंग आहेत तर टोटल पोल्ट्री इन द कंट्री इज 851.81 851.81 मिलियन. हे काय आहेत? टोटल पोल्ट्री आहेत कंट्रीमध्ये इन 2019, इन्क्रीज बाय 16.8% ओव्हर प्रिव्हियस सेन्सस. जे काय पोल्ट्री फार्मिंग आहे तर ते प्रिव्हियस सेन्सस पेक्षा आता इन्क्रीज झालेलं आहे की 16.8%.
द टोटल बॅकयार्ड पोल्ट्री इन द कंट्री इज, जे काय टोटल बॅकयार्ड पोल्ट्री आहे इन द कंट्री इज 317.07 मिलियन इन 2019, increased by 45.8% over previous census. The total commercial poultry in the country, जे काही कमर्शियल पोल्ट्री आपण यूज करतो ते टोटल कमर्शियल पोल्ट्री इन द कंट्री इज 534.74 मिलियन इन 2019, इन्क्रीज बाय 4.5% ओव्हर प्रिव्हियस सेन्सेस. तर पोल्ट्री तुम्ही आता सगळ्यांच्या घरी शक्यता कोंबड्या आहेच. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ द लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन, जे काही डिस्ट्रीब्युशन आहे लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन ते आपण पाहूया. तर इथे तुम्हाला दिसत असेल डायग्राम मध्ये पीकचं किती आहे 1.69%, त्याचबरोबर कॅटल 35.94%, बफेलो 20.45%, सीप 13.87% आणि गोट 27.80%. तर काय आहे पीक 1.69%, गोटचं किती आहे पॉप्युलेशन 27.80%, त्याचबरोबर सीप 13.87%, बफेलोज 20.45%, कॅटल 35.94% आणि ऑदर किती आहेत 0.23% आहेत. तर या ऑदर मध्ये काय येतात तर हे गोट, सीप, बफेलो, कॅटल, पीक सोडून जेवढं काही लाईव्हस्टॉक्स येतात ते कशामध्ये येतात ऑदर मध्ये येतात. हे कधी कधीच आहे लिव्हस्टॉक पॉप्युलेशन 2019 शेअर ए मेजर स्पेसिस. ओके, समजलं असं सगळ्यांना. त्यानंतर कंपॅरिझन आपण पाहूया. कंपॅरिझन टेबल नंबर 1 लिव्हस्टॉक पॉप्युलेशन मेजर स्पेसिस. फर्स्ट टेबल मध्ये काय आहे कॅटेगरी, सेकंड वन पॉप्युलेशन इन मिलियन, पॉप्युलेशन इन मिलियन पॉप्युलेशन कधीच आहे 2012 आणि ह्या टेबल मध्ये पॉप्युलेशन 2019 आहे आणि किती पर्सेंटनी ग्रोथ झालेली आहे हे आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा काय पाहणार आहोत कॅटल. तर कॅटलचं काय आहे कॅटलचं पॉप्युलेशन 2012 ला किती होतं 190.90% मिलियन्स होतं. तर ते 2019 ला किती झालं 192.49%. तर त्याची कितीनी ग्रोथ झाली आहे 0.83% काय झालेलं आहे ग्रोथ झालेली आहे. त्यानंतर बफेलोचं पॉप्युलेशन 2012 ला किती होतं 108.70 मिलियन होतं. त्यानंतर 2019 ला 109.85 मिलियन झालं. ते किती टक्क्यांनी वाढलं 1.06% काय झालेलं आहे बफेलोच्या पॉप्युलेशन मध्ये ग्रोथ झालेली आहे. त्यानंतर सीप, जे काही सीप आहे तर सीपचं पॉप्युलेशन काय होतं 2012 ला 65.07 मिलियन्स. त्यानंतर 2019 ला 74.26 मिलियन आणि सीपचं जे काही पॉप्युलेशन आहे तर ते 14.13% काय झालेलं आहे ग्रोथ झालेलं आहे. त्यानंतर गोटचं काय आहे 2012 ला पॉप्युलेशन होते 135.17 मिलियन्स. त्यानंतर त्याचं 2019 ला 148.88 मिलियन झालं आणि 10.14% काय झालेली आहे त्याची पॉप्युलेशन मध्ये ग्रोथ झालेली आहे. त्यानंतर पीक काय आहे 10.29 मिलियन्स 2012 ला पॉप्युलेशन होतं. त्यानंतर 9.06 मिलियन्स 2019 ला पॉप्युलेशन झालं. याचं हे डिक्लाइन झालेलं आहे पीकची ग्रोथ डिक्लाइन होऊन काय झालेलं आहे -12.03% काय झालेली आहे त्याची ग्रोथ डिक्रीज झालेली आहे. त्यानंतर मिथूनचं पॉप्युलेशन 2012 ला 0.30 मिलियन इतकं होतं. त्याचबरोबर पॉप्युलेशन इन मिलियन 2019 ला 0.38 मिलियन इतकं झालं आणि त्याची ग्रोथ झाली आहे 26.66%. त्यानंतर याकचं पॉप्युलेशन किती होतं 2012 ला 0.08 मिलियन्स इतकं होतं. त्यानंतर त्याचं पॉप्युलेशन 2019 ला 0.06 मिलियन्स इतकं झालं आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे डिक्लाइन झाला आहे डिक्रीज झाली आहे. त्याची ग्रोथ किती झाली -25% काय झाली ग्रोथ डिक्लाइन झाली आहे. त्यानंतर हॉर्सेसचं पाहूया. हॉर्सेसचं पॉप्युलेशन 2012 ला 0.63 मिलियन्स इतकं होतं. 2019 ला 0.34 इतकं होतं. तर हॉर्सेसच्या पॉप्युलेशन मध्ये देखील काय झालेलं आहे ग्रोथ त्याची
डिक्रीज झालेली आहे कितीनी -45.58ने. त्यानंतर मूलचं काय आहे 0.20 मिलियन्स पॉप्युलेशन 2012 ला होतं. त्यानंतर 0.08 मिलियन्स पॉप्युलेशन 2019 ला होतं. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे डिक्रीज झालेले आहे किती पर्सेंटने -57.09%ने काय झालेले आहे ग्रोथ डिक्रीज झालेली आहे. त्यानंतर डॉंकीचं काय आहे पॉप्युलेशन 2012ला 0.32 इतकं होतं मिलियन्स. त्याचबरोबर 2019ला 0.12 मिलियन्स इतकं होतं आणि त्याच्यामध्ये काय झालं त्याची देखील सुद्धा ग्रोथ डिक्रीज झालेली आहे -61.23%ने काय झाली आहे डॉंकीची ग्रोथ डिक्रीज झालेली आहे. त्यानंतर कॅमल काय आहे विद्यार्थी मित्रांनो की 0.40 मिलियन पॉप्युलेशन 2012ला होतं. त्याचबरोबर 2019ला 0.25 मिलियन इतकं पॉप्युलेशन होतं. परंतु त्याच्यामध्ये काय झालं ग्रोथ त्याची डिक्रीज झाली -37.05% ग्रोथ डिक्रीज कॅमल. टोटल लिव्ह स्टॉक किती आहेत पॉप्युलेशन 2012ला 512.06 मिलियन्स इतकं टोटल पॉप्युलेशन 2012ला होतं आणि टोटल पॉप्युलेशन 2019ला किती आहे 535.78 मिलियन इतकं आहे. त्यामुळे टोटल पॉप्युलेशन मध्ये ग्रोथ किती झाली आहे 4.63% इतकी ग्रोथ झालेली आहे 2012 पासून तर 2019 पर्यंत. तर जे काही 2012ला जे काही नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेसनी जे काही कॅल्क्युलेशन केलेलं होतं त्यानंतर 2019ला त्याचं काय झालेलं आहे कॅल्क्युलेशन झालेलं आहे. जेवढे काही नवीन ॲनिमल्स त्याचे स्टॅटिस्टिक्स काय झाले आहेत कॅल्क्युलेट झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं आपलं कंपॅरिझन. हे पण तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट्स लिव्हस्टॉक पॉप्युलेशन मेजर स्पेसिस ड्युरिंग 2007 ते 2019. काय करायचे आपल्याला लिव्हस्टॉकचं जे काही पॉप्युलेशन होतं ते आपण आता मागच्या टेबलमध्ये पाहिलं की 2007ला ते 2012 पर्यंत किती होतं. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण 2012 ते 2019 पाहिलं. याच्यामध्ये 2007 ते 2019 पर्यंत दिलेलं आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या कारण हे सेम प्रोसेस आहे. काय आहे पहिल्याच्या मध्ये स्पेसिस आहेत त्यानंतर पॉप्युलेशन इन मिलियन 2007ला मिलियन मध्ये किती पॉप्युलेशन होतं 2012 मध्ये किती होतं ना 2019 मध्ये किती होतं हे याच्या चार्ट मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर लिव्हस्टॉक पॉप्युलेशन 2012-2019 ऑफ मेजर स्टेट जे काही स्टेट आहेत मेजर त्यामधलं लिव्हस्टॉक पॉप्युलेशन आता आपण पाहूया. तर उत्तर प्रदेश फर्स्ट स्टेट उत्तर प्रदेश मध्ये 2012ला पॉप्युलेशन होतं लाईव्हस्टॉकचं 68.7 मिलियन. त्यानंतर 2019ला किती राहिलं 67.8% जे काय मिलियन्स पॉप्युलेशन होतं एवढं. त्यानंतर किती पर्सेंट चेंज झाला -1.35% काय झाला आहे त्याच्यामध्ये चेंज झाला आहे. त्याचबरोबर राजस्थान मध्ये 2012ला 57.7 मिलियन पॉप्युलेशन होतं. 2019ला 56.8 मिलियन्स पॉप्युलेशन होतं. तर त्याच्यामध्ये बदल झाला आहे तो -1.66%. तर मध्य प्रदेशमध्ये पॉप्युलेशन 2012चं 36.3 मिलियन्स. त्याचबरोबर 2019 मध्ये 40.6 मिलियन्स पॉप्युलेशन होतं. त्याच्यामध्ये चेंजेस झालेला आहे 11.81% मध्य प्रदेशमध्ये चेंजेस झालेला आहे. त्याचबरोबर वेस्ट बेंगाल 30.3 मिलियन पॉप्युलेशन 2012ला होतं. 37.4 मिलियन पॉप्युलेशन 2019ला होतं. त्याच्यामध्ये चेंजेस झालेला आहे 23.32%. त्यानंतर बिहारमध्ये 32.9% मिलियन्स पॉप्युलेशन 2012ला होतं. 36.5% ते मिलियन्स पॉप्युलेशन 2019ला होतं. त्याच्यामध्ये चेंजेस झालेला आहे इन्क्रीज किंवा चेंजेस 10.67%. त्यानंतर आंध्र प्रदेश 29.4 मिलियन पॉप्युलेशन 2012. त्यानंतर 34.0 मिलियन्स पॉप्युलेशन 2019 चेंजेस आहे तो 15.79%. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 32.5
मिलियन्स पॉप्युलेशन 2012ला होतं. 33.0 मिलियन्स पॉप्युलेशन 2019ला होतं. 1.61% काय झालेला आहे, चेंजेस झालेला आहे. त्याचबरोबर तेलंगणामध्ये 26.7 मिलियन्स पॉप्युलेशन 2012ला होतं. 32.6 मिलियन्स पॉप्युलेशन 2019ला होतं. त्याच्यामध्ये चेंजेस झालेला आहे 22.21%. त्यानंतर कर्नाटकामध्ये 27.7 मिलियन्स पॉप्युलेशन 2012ला होतं. 29.0 मिलियन्स पॉप्युलेशन 2019ला होतं. टोटल चेंजेस किती आहे, 4.70%. त्याचबरोबर गुजरातमध्ये 27.1 मिलियन पॉप्युलेशन 2012ला होतं. 26.9 मिलियन्स पॉप्युलेशन 2019ला होतं. टोटल चेंजेस आहे -0.95. तर हे एवढे इम्पॉर्टन्स नाही, MCR ला विचारलं जात नाही, परंतु एबो नाबार्ड सारख्या एक्झामला हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पोल्ट्री पॉप्युलेशन 2012 ते 2019 जे काय पोल्ट्री पॉप्युलेशन आहे तर ते आपण पाहूया. तर टोटल पोल्ट्री, बॅकयार्ड पोल्ट्री आणि कमर्शियल पोल्ट्री, जे काय आपण कमर्शियल पर्पज साठी यूज करतो, आणि बॅकयार्ड पोल्ट्री याचं पॉप्युलेशन आपण पाहूया. बॅकयार्ड पोल्ट्रीचं पॉप्युलेशन होतं 217.49 मिलियन पॉप्युलेशन 2012ला होतं. 317.07 मिलियन पॉप्युलेशन 2019ला होतं. टोटल पर्सेंट ग्रोथ किती झाली आहे, 45.78% ग्रोथ झालेली आहे. त्यानंतर कमर्शियल पोल्ट्री 511.72 मिलियन पॉप्युलेशन 2012ला होतं. 534.74 मिलियन पॉप्युलेशन 2019ला होतं. ग्रोथ झालेली आहे 4.50%. टोटल पोल्ट्रीमध्ये 729.21 मिलियन पॉप्युलेशन 2012ला होतं आणि 851.81% मिलियन पॉप्युलेशन 2019ला आहे, आणि टोटल ग्रोथ किती झालेली आहे, 16.81% एवढी काय झालेली आहे, ग्रोथ झालेली आहे. The total poultry has increased by 16.81% and the poultry is 851.81 million during 2019. Over 54.78% increase in backyard poultry. The total backyard poultry is 317.07 million in 2019. The commercial poultry has increased by 4.5% and total commercial poultry is 534.74 million. सो हा जो चार्ट पाहणार आहोत आपण, हा खूप काय आहे आपल्यासाठी इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा एका कागदावर लिहून ठेवा. याच्यावर MCR PGCET ला हमखास प्रश्न येतो, आणि तुमचं बँकिंगच्या याच्या तुम्ही जर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जरी पाहिल्या त्याच्यामध्ये, किंवा कृषी सेवकचे पेपर जरी पाहिले तुम्ही, तर त्याच्यावर तुम्हाला काय याच्यावर ह्या चार्टवर कमीत कमी 1 ते 2 क्वेश्चन आलेले दिसतात. अत्यंत महत्वाचा चार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे याला स्किप करू नका. कारण आपण लेक्चर पाहतोय याचा अर्थ असा आहे की आपण कन्सेप्च्युअल पाहतोय, जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याचा आपण हमखास अभ्यास करणारच आहोत. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला जे काय इम्पॉर्टन्स आहेत, जे की इथून पाठीमागे प्रिव्हियसला विचारलं होतं, त्यावर आपण जास्त भर देणार आहोत. ओके, तर तुम्हाला हे पाश्चुरायझेशन, त्यानंतर कॅस्ट्रेट मेल, कॅस्ट्रेट फिमेल याचे जे काही कन्सेप्ट असणार आहेत, तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. प्रथम तर तुम्ही हा चार्ट तुम्ही आयडेंटिफाय करून घ्या. ओके, तर याच्यामध्ये काय आहे, पार्टिक्युलर, त्यानंतर कॅटल, बफेलो, सीप, गोट, पिग आणि पोल्ट्री याचे आपण काय पाहणार आहोत, कॉमन टर्म्स पाहणार आहोत. तर जे काय अडल्ट मेल आहे, अडल्ट मेल, तर कॅटलच्या अडल्ट मेलला काय बोलतात, बुल बोलतात. ओके, बफेलोच्या अडल्ट मेलला काय बोलतात, बफेलो बुल बोलतात. शिपच्या अडल्ट मेलला काय बोलतात, रॅम बोलतात. गोटच्या अडल्ट मेलला बग बोलतात. पिगच्या अडल्ट मेलला बोर बोलतात. आणि पोल्ट्रीच्या अडल्ट मेलला काय बोलतात, कॉक बोलतात. त्यानंतर कॅटलच्या अडल्ट फिमेलला काऊ बोलतात. बफेलोच्या अडल्ट फिमेलला बफेलो बोलतात. शिपच्या अडल्ट फिमेलला यू बोलतात. गोटच्या अडल्ट फिमेलला डज बोलतात.
त्यानंतर पिगच्या अडल्ट फिमेलला काय बोलतात, सॉ बोलतात आणि पोल्ट्रीच्या हेन बोलतात. ओके. त्याचबरोबर जे काही कॅटलचं न्यू बॉर्न आहे तर त्याला काय बोलतात, काप बोलतात. बफेलोच्या नवीन वासराला काय बोलतात, बफेलो काप बोलतात. शिपच्या न्यूबॉर्नला काय बोलतात, लॅम बोलतात. गोटच्या न्यूबॉर्नला कीड बोलतात. पिगच्या पिगलेट बोलतात आणि पोल्ट्रीच्या न्यूबॉर्नला काय बोलतात, चीक बोलतात. ओके. त्याचबरोबर जे काही कॅटल आहे, कॅटलच्या यंग मेलला काय बोलतात, बुल काप. त्यानंतर बफेलोच्या यंग मेलला बफेलो काप. त्याचबरोबर शिपच्या यंग मेलला काय बोलतात, मेल लॅम. त्याचबरोबर गोटच्या यंग मेलला काय बोलतात, मेल किड. पिगच्या यंग मेलला काय बोलतात, बोरलिंग. त्यानंतर पोल्ट्रीच्या यंग मेलला काय बोलतात, कॉकरेल असे बोलले जातात. त्याचबरोबर जे काही कॅटल आहे, कॅटलची जी काही यंग फिमेल आहे तर तिला काय बोलतात, हिफर काप. त्यानंतर बफेलोच्या यंग फिमेलला हिफर काप. शीपच्या यंग फिमेलला फिमेल लॅम. त्यानंतर गोटच्या यंग फिमेलला काय बोलतात, फिमेल किड. पिगच्या यंग फिमेलला काय बोलतात, फिमेल पिगलेट. त्यानंतर पोल्ट्रीच्या यंग फिमेलला काय बोलतात, पुलेट्स असे बोलतात. त्याचबरोबर जे काही मीटिंग्स आहेत तर मीटिंग, कॅटलच्या मीटिंगला काय बोलतात, सर्विंग. बफेलोच्या मीटिंगला सर्विंग. शिपच्या मीटिंगला काय, टपिंग. गोटच्या मीटिंगला सर्विंग. पिगच्या मीटिंगला काय बोलतात, कपलिंग बोलतात आणि पोल्ट्रीच्या मीटिंगला सर्विंग बोलतात. तर याच्यामध्ये कॉमन कॉमन तुम्ही लक्षात ठेवायचे, सर्विंग सर्विंग कुठे कुठे आहेत ते लक्षात ठेवा. शिपच्या साठी टपिंग आहे, हे एक वेगळं आहे. त्याचबरोबर पिग साठी कपलिंग एक आहे, हे एक वेगळं आहे. तर हे दोन कन्सेप्ट आपल्यासाठी वेगळे आहेत, बाकी सेम आहेत. त्यानंतर पाश्चरायझेशन. तर कॅटलच्या पाश्चरायझेशनला काय बोलतात, काल्विंग बोलतात. बफेलोच्या काल्विंग. शिपच्या लॅम्बिंग. गोटच्या किडिंग. पिगच्या फोरोविंग आणि पोल्ट्रीच्या हॅचिंग. तर कॅस्ट्रेट मेल, कॅटलमध्ये कॅटलचा जो कॅस्ट्रेट मेल आहे त्याच्यामध्ये काय आहेत, बुलॉक आहे. त्यानंतर बफेलोमध्ये काय आहे, बफेलोला पण काय बोलतात, बुलॉक्स बोलतात. शिपमध्ये काय असतं, वेडर. शिपच्या कॅस्ट्रेट मेलला काय बोललं जातं, वेडर असे बोललं जातं. त्याचबरोबर गोटच्या कॅस्ट्रेट मेलला काय केलं जातं, बक असे म्हटले जातात. आणि जे काय पिग आहे, पिगच्या कॅस्ट्रेट मेलला काय बोललं जातं, हॉक स्टेज. आणि पोल्ट्रीमध्ये जे काय कॅस्ट्रेट मेल आहेत ते कॅपॉन. लक्षात ठेवा, कॅटलमध्ये बुलॉक्स, कॅटलच्या कॅस्ट्रेट मेलला, बफेलोमध्ये बुलॉक्स, शिपमध्ये वेडर्स, गोटमध्ये बक, पिगमध्ये हॉक स्टेज आणि पोल्ट्रीमध्ये काय बोललं जातं, कॅपॉन बोललं जातं. त्यानंतर कॅस्ट्रेट फिमेल, कॅस्ट्रेट कॅस्ट्रेट फिमेलमध्ये जे काय कॅटल आहे तर कॅटलच्याला काय बोललं जातं, स्पेड बोललं जातं. बफेलोमध्ये पण स्पेड, शिपमध्ये पण स्पेड, गोटमध्ये पण स्पेड. त्याचबरोबर मीठ, जे काही कॅटलचं मीठ आहे, मटन आपल्या भाषेमध्ये, तर आपली एडी रताई कशी पण बोलतात की जे काही कोंबडीला पण मटन बोलतात, बकराचं मटन असतं सगळ्याला, मेंढीचं, शेळीचं सगळ्याला काय बोलतात, आपली एडी मटनच बोलतात. तर याच्यामध्ये आपण कन्सेप्ट पाहून घेऊया. जे काही कॅटलचं मीठ आहे तर त्याला काय बोललं जातं, बीफ बोललं जातं. त्यानंतर बफेलोचं मीठ आहे त्याला काय बोललं जातं, बफिन्स बोललं जातं. जे काही सीपचं मीठ आहे त्याला काय बोललं जातं, मटन बोललं जातं. जे काही गोटचं मीठ आहे त्याला काय बोललं जातं, चिवॉन बोललं जातं. जे काही पिगचं मीठ आहे त्याला काय बोललं जातं, पोर्क बोललं जातं. आणि पोल्ट्रीच्या मीठला काय बोललं जातं, चिकन बोललं जातं. आपल्याला पोल्ट्रीच्याला आपण चिकन नाही गेलो तरी काय बोलतो, मटन द्या 1 किलो असंच बोलतो. गोटच्या मीठला काय बोलतात, मटनच बोलतात. शिपच्या मीठला पण काय बोलतात, मटनच बोलतात. हे खेडेगावातली. ओके. तर त्यानंतर ग्रुप्स पाहायचे आहेत आपल्याला. जर कॅटलचा जो ग्रुप आहे, जसं काही माणसाचा एक ग्रुप असतो, आपला फ्रेंडशिप ग्रुप असतो, तर जे काही शेळीचा ग्रुप असतो तर त्याला काय बोलला जातो, म्हणजे आपण 4थी-5वीला असताना पाहत असतो हरणाचा कप. तर ह्याच सारखं येते पाहायचं आहे आपल्याला, कॅटलचा काय असतो. जसा हरणाचा कप असतो तसं त्या कॅटलचा पण एक ग्रुप असतो ना, तर तेच आपल्याला इथं काय करायचं आहे, पाहायचं आहे. द ग्रुप्स ऑफ द कॅटल इज कॉल्ड ॲज द हर्ड. त्यानंतर द ग्रुप्स ऑफ द बफेलो इज कॉल्ड हर्ड. द ग्रुप्स ऑफ द sheep इज कॉल्ड ॲज द फ्लॉक. द ग्रुप्स ऑफ द goat इज कॉल्ड ॲज द फ्लॉक.
The group of the pig is called as the drove or herd, and the groups of the poultry is called as the flocks. समजलं? हा चार्ट अत्यंत महत्वाचा आहे. याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या एका छोट्याशा डायरीमध्ये लिहून ठेवा किंवा तुमच्या इम्पॉर्टन्स नोटच्या एका वहीमध्ये काय करा, काढून ठेवा, कारण अत्यंत महत्वाचा हा काय आहे, चार्ट असणार आहे. तर तुम्हाला हा समजला असं मी गृहीत करतो. ओके. त्यानंतर आता काय पाहणार आहोत आपण, बॉडी टेम्परेचर अँड क्रोमोझोम नंबर्स ऑफ द डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स. जे काही आपले ॲनिमल्स आहेत तर त्याचं बॉडी टेम्परेचर डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फेरस मध्ये आपण काय करणार आहोत, बॉडी टेम्परेचर पाहणार आहोत आणि त्यांचे क्रोमोझोम नंबर्स आपण पाहणार आहोत. ओके. तर काऊ, प्रथमतः काय, काऊचं बॉडी टेम्परेचर किती आहे, 38.5 डिग्री सेल्सिअस इतकं काय आहे गाईचं टेम्परेचर आहे. किती, 38.5 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर डिग्री फेरस मध्ये किती आहे, 101.5 डिग्री फेरस इतकं बॉडी टेम्परेचर कशाचं आहे, काऊचं आहे. काऊचा क्रोमोझोम नंबर काय आहे, तो ट्वाइस एन इज इक्वल टू 60. क्रोमोझोम नंबर काय आहे, ट्वाइस एन इज इक्वल टू 60. कशाचा, काऊचा. त्याचबरोबर बफेलोचं बॉडी टेम्परेचर काय आहे, 37.5 डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फेरस मध्ये 100 डिग्री फेरस इतकं काय आहे बॉडी टेम्परेचर कशाचं आहे, बफेलोचं आहे. तर बफेलो मध्ये दोन टाइप्स पडतात. एक काय, जी काय गटारामध्ये बसणारी म्हैस आणि जी काही नदीमध्ये बसणारी म्हैस. जे काही स्वॅम्प बफेलो आहेत, लिव्हर टाइप्स आहेत, हे दोन आहेत. आपण इथे ब्रीड्स मध्ये आपण पाहून घेऊया. तर बफेलोचा जे काही स्वॅम्प टाइपच्या ज्या काही बफेलो आहेत त्यांचा क्रोमोझोम नंबर असणार आहे ट्वाइस एन इज इक्वल टू 50 आणि जे रिव्हर टाइप्स आहेत त्यांचा असणार आहे ट्वाइस एन इज इक्वल टू 48. स्वॅम्प बफेलो ट्वाइस एन इज इक्वल टू 50, लिव्हर टाइप्सच्या काय आहे ट्वाइस एन इज इक्वल टू 48. त्यानंतर गोट 39.1 डिग्री सेल्सिअस बॉडी टेम्परेचर, 102.5 डिग्री फेरस टेम्परेचर आणि क्रोमोझोम नंबर्स ट्वाइस एन इज इक्वल टू 60. त्यानंतर सीप मध्ये 38.9 डिग्री सेल्सिअस बॉडी टेम्परेचर, 102 डिग्री फेरस बॉडी टेम्परेचर आणि क्रोमोझोम नंबर्स आहेत ट्वाइस एन इज इक्वल टू 54. त्यानंतर पिगचा काय आहे क्रोमोझोम नंबर, 39.2 डिग्री सेल्सिअस बॉडी टेम्परेचर आहे, 102.6 डिग्री फेरस बॉडी टेम्परेचर आहेत. क्रोमोझोम नंबर असणार आहे त्याचा ट्वाइस एन इज इक्वल टू 38. आणि जे हे ना आहे कोंबडी, 41.7 डिग्री सेल्सिअस बॉडी टेम्परेचर असतं, 107 डिग्री फेरस बॉडी टेम्परेचर असतं आणि क्रोमोझोम नंबर्स आहेत ट्वाइस एन इज इक्वल टू 78. हा काय आहे त्यांचा क्रोमोझोम नंबर आहेत. तर याच्यामध्ये काय पाहिलं आपण, लिव्हस्टॉक्स पाहिले, काऊ, बफेलो, गोट, सीप, पिग, हेन, त्याचे बॉडी टेम्परेचर पाहिले डिग्री सेल्सिअस डिग्री फेरस मध्ये आणि त्यांचे काय पाहिले आपण, क्रोमोझोम्स नंबर आपण काय केले, पाहिले आहेत. त्यानंतर इम्पॉर्टंट रिप्रोडक्शन कॅरेक्टरिस्टिक्स, जे काही त्यांचं रिप्रोडक्शन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते आपण पाहणार आहोत. हा चार्ट देखील काय आहेत, IMP, याला देखील तुम्ही काय करा, स्टार करून ठेवा. ओके. तर याच्यामधल्या पार्टिक्युलर, तर इंडिजिनस काऊ पाहिल्या, एक्झॉटिक्स काऊ पण मी तुम्हाला सांगितल्या, बफेलो, सीप्स आणि गोट्स हे 3 पॉइंट्स आपण पाहूया. तर जे काही सेक्शुअल सीजन आहेत, जे इंडिजिनस काऊ आहेत तर त्यांचं सेक्शुअल सीजन आहे पॉलिओइस्ट्रस हे काय आहे, इंडिजिनस काऊचं सेक्शुअल सीजन आहेत. त्याचबरोबर एक्झॉटिक्स ज्या काही ब्रीड्स आहेत त्याचं काय आहे, पॉलिओइस्ट्रस आहे. त्याचबरोबर बफेलो पण पॉलिओइस्ट्रस, सीपमध्ये सिजनल पॉलिओइस्ट्रस, गोटमध्ये सिजनल पॉलिओइस्ट्रस. त्याचबरोबर एज ॲट प्युबरिटी इन मंथ, इंडिजिनस काऊची एज ऑफ प्युबरिटी काय आहे, 24 मंथ्स आहे. एक्झॉटिक्स ब्रीडची काय आहेत, 12 to 15 मंथ्स. त्यानंतर बफेलोच 24 to 30 मंथ्स. सीपमध्ये 8 ते 14 महिन्यांची प्युबरिटी असते, एज ऑफ प्युबरिटी. त्याचबरोबर गोटमध्ये 4 to 8 मंथ्स एज ऑफ प्युबरिटी आहे. द एज ऑफ द फर्स्ट मीटिंग, म्हणजे ते
पहिल्या मीटिंगसाठी कधी रेडी होऊ शकतात? इंडिजिनस काऊ 30 मंथ, त्याचबरोबर एक्झॉटिक्स ब्रीड्स 18 ते 24 मंथ, बफेलोज 30 ते 36 मंथ, सीप 12 ते 18 मंथ आणि गोट किती 14 ते 18 महिन्यानंतर काय होऊ शकते? फर्स्ट मीटिंग साठी ती काय होऊ रेडी होऊ शकते. त्यानंतर ओइस्ट्रस सायकल लेंथ इन डेज, जे काय ओइस्ट्रस सायकल आहे तर ती त्याची लेंथ किती आहे दिवसामध्ये? तर इंडिजिनस काऊची ओइस्टर सायकलची लेंथ आहे 21 दिवस. त्याचबरोबर एक्झॉटिक स्प्रीडची किती आहे? 21 प्लस ऑर मायनस 3 डेज. त्याचबरोबर बफेलोची 21 डेज, सीपची 15 ते 18 डेज, गोट 19 ते 21 डेजची असणार आहे. ड्युरेशन ऑफ द ओइस्ट्रस, जे काही ओइस्ट्रस सायकल आहे तर त्याची ड्युरेशन कधी असणार आहे? तर जेव्हा हीटवर ॲनिमल्स आला तर तो किती तास तो ॲनिमलला हीटवर ठेवू शकतो, किंवा त्या हिटिंग पिरियडमध्ये जर आपण जर गाई जर लावली तर आपली ती प्रेग्नन्सी राहू शकते. परंतु जर हिटिंग पिरियडच जर संपून गेला तर आपण डॉक्टरांना बोलून जर गाईला इन्सेमिनेशन जर केलं तर काय होणार आहे? गाई प्रेग्नेंट राहणार नाही. तसंच पाहणार आहोत ड्युरेशन ऑफ द ओइस्ट्रस. इंडिजिनस काऊमध्ये 12 ते 18 तासांचं कालावधी असतो. त्याचबरोबर एक्झॉटिक प्रोसेस मध्ये 12 ते 18 तासांचा कालावधी असतो. बफेलो मध्ये 24 ते 36 तासांचा कालावधी असतो. सीप मध्ये 24 ते 36 तासांचा कालावधी असतो आणि गोट मध्ये 34 ते 48 तासांचा कालावधी असतो. याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? याच कालावधीमध्ये त्याच तासामध्ये काय करायचं आहे? ज्यावेळेस गाई हिटला येईल किंवा आपलं जे काही अॅनिमल्स आहेत ते हिटिंग मध्ये येतील त्यावेळेस काय करायचं आहे? डॉक्टरांना बोलून तेवढ्या तासाच्या आतमध्ये काय करायचं आहे? इन्सिमिनेशन करायचं आहे. त्यानंतर जेस्टेशन पिरियड, जे काही जेस्टेशन पिरियड आहे तर इंडिजिनस काऊचं किती आहे? 285 प्लस ऑर मायनस 5 डेज. एक्झॉटिक ब्रीडचं किती आहे? 285 प्लस ऑर मायनस 5 डेज. बफेलोजचं 315 प्लस ऑर मायनस 5 डेज आणि सीप आणि गोटचं किती आहे? 150 डेज. रेंज बिटवीन 144 ते 152 दिवसांचं काय आहे? जेस्टेशन पिरियड आहे. द एज ऑफ फर्स्ट कालविंग 3.5 to 4th इयर इंडिजिनस काऊ. त्यानंतर 2.5 to 3 इयर्स एक्झॉटिक क्रॉसेस. त्यानंतर बफेलो मध्ये किती आहे? 3.5 to 4.5 इयर्स. त्याचबरोबर सीप मध्ये फर्स्ट कालविंगचं एज किती राहतं? 1.5 to 2 इयर्स आणि गोट मध्ये 1.5 to 2 इयर्स. द कालविंग टू फर्स्ट हिट, जे काय कालविंग आहे, कालविंग टू फर्स्ट हिट कधी येते हिटवर? 40 दिवसानंतर. इंडिजिनस काऊ एक्झॉटिक ब्रीडला 40 दिवस लागतात, बफेलो 40 दिवस, जे शिप्स आहेत ते 21 डेज आणि गोट सुद्धा 21 डेज. द कालविंग टू फर्स्ट सर्व्हिस, जे काही फर्स्ट सर्व्हिस होणार आहे कालविंगची, तर कालविंग टू फर्स्ट सर्व्हिस इंडिजिनियस काऊ, एक्झॉटिक काऊ आणि बफेलो साठी किती आहे? 60 डेज ऑर लेस. आणि सीप मध्ये युजली इन नेक्स्ट विंटर. आणि गोट मध्ये काय असणार आहे? कालविंग टू फर्स्ट सर्व्हिस सर्वाइज 80 to 90 डेज. त्यानंतर लॅक्टेशन लेंथ, हा महत्वाचा प्रश्न आहे, याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काऊ आणि बफेलोचा लॅक्टेशन लेंथ किती आहे? 305 दिवसांची असणार आहे. त्याचबरोबर शिप मध्ये 150 ते 180 दिवसांचा लॅक्टेशन पिरियड असणार आहे आणि 150 ते 180 दिवसांचा गोट मध्ये असणार आहे. त्यानंतर ड्राय पिरियड, ड्राय पिरियड म्हणजे ते दूध द्यायचं बंद होतं. 80 ते 90 डेज, 60 to 70 डेज, 90 to 120 डेज बफेलोज. त्यानंतर ब्रीडिंग लाईफ स्पॅन, जे काही लाईफ स्पॅन आहे तर ते ब्रीडिंगचे पाहूया. इंडिजिनस काऊचे जे काही लाईफ स्पॅन आहेत 12 ते 15 वर्ष लाईफ स्पॅन आहेत. एक्झॉटिक ब्रीडची किती आहेत? 12 ते 15 वर्ष एक्झॉटिक ब्रीडची लाईफ स्पॅन आहे. त्यानंतर बफेलोची लाईफ स्पॅन 15 वर्ष. शिपची लाईफ स्पॅन किती आहे? 5 ते 8 वर्ष. आणि जे काय गोट आहे तर त्याची लाईफ स्पॅन किती आहेत? 6 ते 10 वर्षाची काय असणार आहे? लाईफ स्पॅन असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला
लाईव्ह स्टॉक स्टॅटिस्टिक्स बरोबर आपण इम्पॉर्टंट रिप्रोडक्शन कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या, बॉडी टेम्परेचर, क्रोमोझोम नंबर्स पाहिले, कॉमन टर्म्स पाहिल्या लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन मधल्या, आणि जे काही स्टॅटिस्टिक्स होतं डाटा, लाईव्ह स्टॉक पॉप्युलेशन 2019-2012 कम्पॅरिझन केलं, इत्यादी आपण या व्हिडिओमधून पाहिलं आहे. तर तुम्हाला आपला हा लेक्चर्स व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्यांना खरंच मनापासून अभ्यास करायचा आहे त्यांनी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण लवकरात लवकर मराठी प्लॅटफॉर्म मधून सगळे लेक्चर्स सिरीज आपण घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्हाला फायदा MCR, AFO, JRF आणि नाबार्ड साठी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.